राहुल पाटील स्पर्धेसाठी भरपूर मेहनत आहे त्यांची देखील. चला दोन्ही टीम साठी खूप सारे शुभेच्छा. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय सचिनजी कडू. गोलंदाज तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. आकाश येत आहेत गोलंदाजी माध्यमातून. षटक क्रमांक पहिला भरत स्ट्राइक एंड वरती. पहिलाच बॉल भरत साठी. ओ वेगवान वेगवान चेंडू चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. वेग आहे, दिशा आहे, नियंत्रण आहे. योगेश आहे स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू योगेश साठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. ओ वेगवान चेंडू. दांडी गुल आहे, उद्ध्वस्त झाली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय झाल्यात. पहिला गडी या ठिकाणी फलंदाज बाद झाला. हिट विकेट आहे का? फलंदाज बाद. पहिला झटका क्रमांक 1 दक्षप्रीत 11 GGCC महोदय टीमचा पहिला गडी गारद झालाय. आकाश. नवीन फलंदाज तकदीर आहे स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज आकाश ही गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. टप्पा देखील खूप चांगला, वेग पण खूप वेगवान. चांगली गोलंदाजी आकाश यांच्या षटकातील तिसरा चेंडू. समोर फलंदाज तकदीर. स्टान्स बघा कसा आहे त्याचा, अगदी अटॅक इन मोड स्टँड आहे. चालला चेंडू गल्लीमध्ये. एकदा मिळेल. बॅटकटचा इशारा तो पंचांचा. एका धावच्या बरोबरीनं श्रीगणेशच्या ओपन झाला टीम होतं. टीमच्या माध्यमातून खूप वेग होता चेंडू मध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू गल्ली रिझन मध्ये फील्ड केला. परत येतील आता स्ट्राइक एंड वरती. पहिल्या षटकामध्ये आकाश सहस्र खूप चांगली गोलंदाजी. आकाशने 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी.
भारतवरती भरपूर निर्भर आहे टीम, कारण हा टीमचा चालणार आहे. संकट मूषिक आहे भरत पाटील. हो, ब्लॉक हॉल मध्ये जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त पीसचा गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता, षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाज तयार आहे आणि परत आहेत स्ट्राईक एंड वरती. परत हा देखील चालणाऱ्या टीमचा फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात बॅक टू द बॉलर. क्या बात आहे, पाठीराखांच्या माध्यमातून आकाशसाठी टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक मॅच मध्ये त्याची उल्लेखनीय कामगिरी इथे होत असताना परत शांत आहे. 2 चेंडू यावेळेस फटका बसलाय, जबरदस्त कॅच, झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. धना म्हात्रे, धनाने पकडलाय झेल, संपलाय इथे भरत पाटीलचा खेळ. गोलंदाजामध्ये परिवर्तन, गोलंदाज सौरभ म्हात्रे. सौरभ आल्यात षटक क्रमांक 2चा मानकरी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली आकाशने फक्त 1. 2 फलंदाजाचा घाशा गुंडाळला. आता जबाबदारी आली आहे फलंदाजांवरती. ऑन साइडला चेंडू चाललाय, दन 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 करत डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या दाखल करते 2. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजी ते 100% देण्याचा प्रयत्न करतात, परंतु बहुधा टीमचे फलंदाज शांत आहेत, कारण सुरुवातीचे 2 फलंदाज खूप सस्त्यामध्ये बाद झाले. आकाशची गोलंदाजी धारदार राहिली. प्रत्येक फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारी गोलंदाजी त्याची राहिली आकाशची. हाफ ट्रॅकर होता प्रवीण, इथे गरज होती का बनेन विकेट सॅक्रिफाईस. दोन्हीकडे एकाच ट्रॅक वरती अपघात झालाय, फलंदाज बाद. विकेट गेले होते, परंतु आता नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये येतील. सचिन आणि शुभमची जोडी मैदानामध्ये. जिम्मेदारी आली आता खांद्यावरती. जिम्मेदारी ढकलणं खूप सोपं आणि ते सांभाळणं भरपूर कठीण असते. गोलंदाज सज्ज झाला. षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी होत असताना फक्त 2 धावा आहेत धाव फलकावरती. यावेळेस फटका बसला, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. जजमेंट चुकत नाहीये, फलंदाज बाद. हातांचा पिसरा फुलवत क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. प्रशांत टिपला जेल, संपलाय फलंदाज सचिनचा खेळ.
प्रयत्न चालू आहे गोलंदाज सौरभचा देखील. यावेळेस ऑन साईडला ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांच्या दिशेने वळतायत, दर्शवतात की चेंडू खराब आहे. वाईटची खून एकदा मिळेल टीमसाठी 3 धावा धावफलकावरती. संत सावध सुरुवात महोदय टीमच्या माध्यमातून सुरुवात खूप खराब झाली, त्याच कारणाचा कुठेतरी पिछाडीवर आहेत महोदय. टीम भरपूर शांत आहे. नवीन फलंदाज आपण तकदीर बाद झाल्यानंतर जयेंद्र आल्यात. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये बॅक टू द बॉलर, पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी सौरभ. 4 चेंडू झाले सौरभ यांनी. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त आक्रमकतेने ही गोलंदाजी सिद्ध करतायत. जयेंद्र शांत बसलाय, अगदी मिडल ऑर्डर मध्ये आल्यात. संघाला गरज आहे चांगल्या भागीदारीची, संघाला गरज आहे एक चांगल्या धावसंख्येची. फुल टॉस केला आहे चेंडू ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी इथे सिंगल कंप्लीट. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफल करते फक्त आणि फक्त 4 धावा. 11 चेंडू मध्ये 4 धावा. परिस्थिती बिकट आहे सामन्यामध्ये. शेवटचा बॉल, गोलंदाज सज्ज. सौरभ यांच्या षटकातील पुढील चेंडू शुभम आहेत. यावेळी 6 चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पिचिंग करतायत. तत्पूर्वी ते वाईट चुकून पंचांच्या माध्यमातून एकदा अंकित केली जाईल. संघ जाऊन टिपतो एकूण 5 धावा. फक्त आणि फक्त शांत सुरुवात महोदय टीमच्या माध्यमातून. जखडून ठेवणारी ही गोलंदाजी टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल पाठवलाय चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शुभमचे ही वाघाची डरकारी फुटली आहे. चेंडू सचिनच्या बॅट्स मधून आला हा लाजबाब षटकार. दोन षटकाची सांगता संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 1 11. सागरचा स्त्रत 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राइक वरती आता जयेंद्र आहेत. ओव्हर फुल टॉस. इथे डॉट चेंडू जसा प्रत्येक गोलंदाज पहिल्या चेंडूने मात्र डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. अप्रतिम गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. 11 धावा धावफलकावरती. आता चेंज गेअर वरती आता चेंज करणं गरजेचं आहे. एक्सोलेटर वरती आता वार देणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 11 षटक क्रमांक 3रा प्रगती पथावर आहे. संघ अडचणीमध्ये. अडचणी तुमच्या समोर किती असू देत, अडचणींना तुम्ही सांगू शकता की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सागरची राहिली. 2 चेंडू डॉट इथे लाईव्ह मध्ये आहेत. सचिन जास्तीत जास्त आता स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3ऱ्या मध्ये 2 चेंडू इथे डॉट गेल्यात. सज्ज आहेत गोलंदाजासाठी. गोलंदाज यावेळी टॉस केलाय. सोफा फटका. फलंदाज बाद जयेंद्र.
संघ अडचणीमध्ये आहे तिथे मात्र आता चांगली फलंदाजी एक भाग्यदारी बनणं गरजेचं आहे. 11 धावा सागर यांच्या षटकातील पुढील चेंडू षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. 4 चेंडू झालेत 3 चेंडू झालेत. यावेळी पॅचच्या रडार मध्ये आहे परंतु मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहे चुकी होणार नाही फलंदाज बाद. धन्यवाद डीजे थँक्यू. चांगली गोलंदाजी गोलंदाज सागर साठी जोरदार डाला मेडन षटक विथ विकेट. गोलंदाज प्रथमेश चांगला फटका चाललाय चेंडू सी मार रेषा पार षटकार. षटकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय 17 धावा धाव फलकावरती. बॅट्स मधून षटकार क्रमांक 2 अशाच फटक्यांची गरज आहे टीम महोदय टीम साठी. प्रथमेश पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकारांची हॅट्रिक झाली आहे कारण मागच्या ओव्हर मध्ये देखील एक षटकार आला होता शेवटच्या बॉल मध्ये
म्हणजे इथे सचिनने रौद्ररूप धारण केला. जोरदार टाळ्या सचिनसाठी. 3 चेंडू 3 षटकार. संघाची धावसंख्या दाखल करते 23. पुन्हा एकदा चांगला फटका. सेफ लँड होणार चेंडू. एक धाव कंप्लीट. प्रवीण धावताय चेंडूवरती. 2च धावे होते. समाधान तुम्हाला व्यक्त करावं लागणार कारण सचिन चांगला लाईव्ह मध्ये आलाय. 25 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या मैदानामध्ये बनली मी म्हणे मोदो टीम साठी. 25 धावा आहेत 10 फलकावरती. तीन चेंडू झाल्यात. यावेळेस फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. फलंदाज बाद सचिन. ओम साई 11 टीम साठी भरपूर प्रयत्न. बालादादा पाटील आमचे मंडप डेकोरेटर्स आहेत. त्यांचा भरपूर मौलाचा साथ. रवींद्र आलेत. दोन्ही बंधू आहेत. रवींद्र आणि महेंद्र हीच भावंडाची जोडी आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे. 25 धावा 10 फलकावरती आहेत. प्रथमेश आलाय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 10 फलकातील. एक पायाचा इशारा तर पंचांचा. फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती. शेवटचा बॉल. धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली एकूण 26. शेवटचा चेंडू षटकाराला तर एक चांगली धावसंख्या बनवू शकते. महेंद्र आणि रवींद्र ही जोडी मैदानामध्ये. शेवटचा बॉल. 26 धावा 10 फलकावरती आहेत. यावेळी फटका चालला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. 2 धाव कंप्लीट. तिसरी धाव. 3 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 29. येणारे 4 षटक 30 धावांची गरज टीम नागझरी संघासाठी. कॉम बॉक्स मध्ये करूया बदला. पुन्हा एकदा प्रवीण टेंबे यांचा घोडाबाज. टॉस साठी चला. तुर्बे टीमचे संगणक आणि पागडापाडा टीमचे संगणक या टॉस साठी. चला पहिल्या राऊंड मधील तिसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला नागझरी संघ आणि त्यांच्या विरोधात संघ पाहतोय मोहनदर. नाणेफेकीचा कॉल नागझरी संघाने जिंकलाय. गोलंदाजी घेतली होती आणि खूप चांगली बॉलिंग केली गोलंदाजाने. 4 षटकामध्ये नागझरी संघाने मोहनदर संघाला 29 वरती थांबवलंय. सामना जिंकण्यासाठी 30 धाव्याची गरज. प्रवीण काठेची आर्मी मैदानामध्ये उतरणार. त्याला शुभेच्छा. मोहनदर नागझरी या सीझनला 2 वेळा एकमेकांसमोर खेळलेत आणि 3 वेळा खेळलेत.
2 उलट खेळले, ती तिसरी वेळ आहे. तिसऱ्यांदा एकमेकांसमोर ते दोघे आलेत. पाहूया यावेळी काय घडणार मैदानात. परंतु दोन्ही संघाच्या टी शर्ट खूप सुंदर आहेत. दोन्ही संघाच्या टी शर्ट स्क्वॉडला 5 स्टार रेटिंग देऊया. परंतु बॅटिंगमध्ये मोंदर संघाचा पहिल्याच चेंडूवरती विकेट आला होता भरतचा. त्यानंतर योगेश देखील बाहेर गेला. आपण पाहिलं तर तकदीर चांगलं खेळू शकलं नाही. शुभम लवकर बाद झाला. मात्र सचिनने 3 षटकार मारले. सचिन मुळे या धावा 30 पर्यंत पोहोचल्या असं म्हणूया आपण. जर सचिन खेळला नसता तर मोंदर संघ एवढ्या धावा कुठून नसता काढल्या. परंतु लवकरच तुम्ही मोंदर गावामध्ये एक मोठी नाईट रचनी पाहाल. येणाऱ्या काही दिवसामध्ये नाईट स्पर्धा या गावामध्ये होणार आहे. यशवंत पाटील आणि अक्षय पाटील ते मुख्य आयोजक असतील आणि पहिल्यांदा मला वाटतं आणि महेंद्र पाटील, भरत पाटील जी टीम आहे संपूर्ण टीमचं योगदान आहे नाईट रजनीसाठी. शुभेच्छा तुम्हाला. तुर्बे संघ नाणेफेकीसाठी संघनायक पाठवा. बघा पागड्याचा पाडा आलाय संघनायक. किरण आणि सागर काठे 2 फलंदाज ओपनिंग जोडी मैदानामध्ये उतरते. ओमसा 11 आपण इथे पाहतोय. स्वर्गीय प्रीतम दिलीप पाटील यांच्या स्मरणात श्री सचिन दिलीप पाटील यांच्याकडून 4 नंबरच्या 4 ट्रॉफ्या देण्यात आल्यात. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कूलर यश निलकंठ पाटील यांच्याकडून देण्यात आलाय. आणि मालिकावीरसाठी कमलाकर क्रिशा कांबळे यांच्याकडून समसोग यांच्याकडून तुम्हाला मालिकावीर इथे पाहायला मिळतंय. त्यांचा मनापासून आभार. स्पर्धेमध्ये अच्युत पाटील, राज पाटील, घनश्याम पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील संपूर्ण कमिटीचं एक विशेष योगदान लाभलंय आमच्या या स्पर्धेला. छोटं लक्ष 30 धावेचं. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष छोटं नसतं. आपण म्हणतो ना की मात्र जेव्हा तुम्ही डीमार्ट मध्ये जाता तेव्हा डीमार्ट मध्ये एखादी वस्तू तुम्हाला 99 रुपयाला मिळते, 1 रुपया कमी असतो. तिथे मात्र हा शब्द लावला जातो. चला टॉस केला जाईल. संघनायक आलेत. विनंती करतो टॉस करायचा आहे. भाविक पाटील नाणेफेकीचा कॉल करतील. टॉस केला जातोय. आजचा शेवटचा सामना आहे. पागड्याचा पाडा विरुद्ध तुर्बे. तुर्बे संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तुम्हाला शुभेच्छा. सामन्याकडे आपण जातोय आणि गोलंदाजीसाठी आलाय या संघाचा मेन गोलंदाज भरत लवकर बाद झाला त्यामुळे धावा कमी झाल्यात. जर भरत शेवटपर्यंत खेळला असता तर कदाचित 60-70 धावा बनवू शकला असता. पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळताना आम्ही पाहिलाय आणि विकेट हॅट्रिक त्यांनी तेव्हा घेतली होती. भरत आहे समोर किरण. किरण पहिला बॉल हवेमध्ये मारतोय मात्र बॉल आकाशात जातोय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक पुढे येणार, या बॉलला पकडणार, फेकणार. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. नागझरी संघासाठी सोपा हा सामना आहे जिंकण्यासाठी. परंतु मोंदर संघाला भरपूर मेहनत करावी लागेल. कारण हा सामना जिंकण्यासाठी मोंदर संघाला विकेट पाहिजे, डॉट चेंडू पाहिजेत. नागझरी संघ 2 तास लवकर आला. परंतु विनरचा सामना झाल्यानंतर त्यांना आराम भेटला थोडासा. वेट अँड वॉच. किरण आहे बॅटिंगसाठी. फुलटॉस घेतलाय परंतु यावेळी रनआउटची संधी आणि सागर बाद होतोय 0वर. एकही चेंडू त्याला मिळाला नाही. सागरची बॉलिंग चांगली झाली आज परंतु त्याला बॅटिंग भेटलीच नाहीये. फलंदाज बाद. त्याला सर्वाधिक जास्त दुःख कधी होतो ज्यावेळी तो अशा पद्धतीने आउट होतो. तुम्ही लहानपणी बॉक्स टाईप क्रिकेट किंवा अंडरआर्म क्रिकेट खेळला असेल त्यावेळी तुम्हाला भरपूर दुःख होतं जेव्हा तुम्हाला समोरचा रनआउट करतो. आता त्याचा भाऊ मैदानामध्ये उतरलाय सागर काटे. प्रवीण काटे उतरलाय. सागर बाद झालाय. यस. न्यूझीलंड संघाचे टी शर्ट त्याने परिधान केलेत यावर्षी.
नागझरी न्यूझीलंड एक खूप महान क्रिकेटमधला संघ आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट. किरण यावेळी बॉल हवेत. एका ओव्हरमध्ये 2 मोठे विकेट आलेत भरतच्या अकाउंटला आणि सांगतोय भरत की धावा आहेत कमी परंतु कठीण बनेल. डीजे फलंदाज महेशला आपण पाहतोय. प्रवीण संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती परंतु मोंदर संघासाठी अस्तित्वाची लढाई कारण 2 वेळा त्या संघाला नागझरीने पराभूत केले. या सीझनला 3रा सामना आहे आणि मोंदर संघाला तो जिंकायचा आहे. त्यासाठी ही बॉलिंगची ताकद तुम्ही पाहिली. संघर्ष तुम्हाला रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. आज संघर्ष करून केतन म्हात्रे सारखा खेळाडू बनला. आगरी कोळी समाजाची ओळख आहे केतन म्हात्रे. 17.5 लाख रुपये ISPL ला त्याला मिळाले. भरपूर चांगला फॉर्मात आहे केतन म्हात्रे. 39 बाईक. किती दबाव आहे बघा नागझरी संघावरती. नागझरी चाल शिवकृपा या नावाने हा संघ ओळखला जातो. या गावात शिव मंदिर तुम्ही पाहिला. या गावाची MKK ट्रॉफी तुम्ही पाहिली. 1 लाख रुपयाची बक्षीस बाईक अनेक पारितोषिक होते या स्पर्धेमध्ये. 2 बाईक होते यावर्षी. 2 बाईक आपण पाहिल्या परंतु आता पहिल्या षटकात धावा येत नाहीये त्यामुळे 30 धावांचं लक्ष खूप मोठं आहे या मॅच मध्ये. कट केलाय समोर केलात लॉंगॉनला हा बॉल महेशने परंतु इथे फक्त 1 धाव मिळेल कारण रिक्स घेणार नाही नागझरी संघ. 1 रन भरतची गोलंदाजी चांगली ठरली. आतापर्यंत त्याने चेंडू केलेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 3 धावा. एकही खराब चेंडू फेकला नाही. शांत क्रिकेट आहे सध्या तरी. 25 अजून पाहायला गेलं तर 27 धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. प्रवीण काठे आला या संघाचा संघनायक. प्रवीण काठे म्हटलं तर खूप मोठी जबाबदारी असते. MKK ट्रॉफी आणि त्यानंतर क्रिकेट खेळणारा हा फलंदाज. एक मोठी जबाबदारी प्रवीणच्या खांद्यावर सामना जिंकवण्यासाठी. बॅकफुटला गेले पंच केला. चेंडूची हाईट फॅक्टर थोडा उंच होता. सचिन कडू सरांनी पाहिलं नॉट आउट घोषित केला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 3 धावा 3 षटकात करायच्या आहेत. नागझरी चाल 27. डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती फक्त 3 धावा आणि मोंदर संघाची ताकद तुम्ही आता पाहिली. पहिल्या ओव्हर मध्ये हा संघ कमी नाहीये. नागझरी चालला फाईट देतोय आज. 3 ओव्हर 27 चेस करायला प्रवीण काटे आणि महेशला संधी मिळाली आहे. पाहूया बॉलिंग ट्रॅक वरती बदल झालाय. आता येतोय गोरख. टीम मोंदरचा हा बॉलर यावेळी इनसाइड आउट लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. हा झेल आहे दर्जेदार आणि खेळ महेशचा संपलाय. 3रा गडी बाद होतोय टीम नागझरी.
स्कोर बोर्ड 3-3चा आकडा दाखवतोय नागझरीसाठी. मोहनदर नेहमी परेशान असतो की तो टॉस कधी जिंकत नाही, परंतु आज ते टॉस पराभूत झाले. आता ते कदाचित सामना जिंकतील की काय हा त्यांना प्रश्न पडलाय. प्रवीण काटे आता एकटं लढावं लागेल या सामन्यामध्ये असं चित्र बनलंय सध्या तरी. फलंदाजावरती प्रेशर टाकणारा हा सामना आहे. या सामन्यामध्ये गोरखची बॉलिंग चांगली, पहिल्या बॉलवर त्याला विकेट मिळालाय आणि पहिल्या चेंडूवर आकाश गोलंदाज होता, त्याने दुसऱ्या चेंडूवर भरतचा विकेट घेतला होता. या मॅच मध्ये योगेशचा घेतला होता. खरं तर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर म्हणून या गोलंदाजाला पाहिलं जातं. गोरख चांगला बॉलर आहे. गोरख बॅटकटने हा विकेट आलाय बॅक टू बॅक आणि त्याने दाखवलं की आदिवासी प्रीमियर लीग मध्ये का बेस्ट बॉलरचा खिताब मिळालाय मला. गोरख गडी बाद झालेत. हॅट्रिक वरती बॉलर आहे गोलंदाज गोरख, परंतु असं वाटलं की सुरुवातीला हा सामना वन साइड होईल, परंतु नाही. मोहनदर संघ कमी नाहीये. बॉलर हॅट्रिक वरती गेलाय. गोरख 2 बॉल 2 विकेट घेतलेत त्याने. नागझरीकडून भरपूर चुका झाल्या, खास करून सागर काटेचा विकेट रनआउट पाहिला, ती एक मोठी चूक होती कॉलिंगची. आता येतो बॅटर नवीन आशिष नंतर प्रशांत 6व्या क्रमांकावर. 4 विकेट बाद झाले. 3 धावा, धावांपेक्षा विकेट जास्त आहेत आता स्कोर बोर्डवर. प्रशांत यावेळी मात्र खराब बॉल आहे, वाईट बॉल दाखवलाय पंचांनी. 4 रन 4 विकेट आणि हॅट्रिक बॉल वरती आता गोरख आलाय. मोहनदर संघ कमी नाहीये, त्याने दाखवलं आपल्या बॉलिंग मध्ये हम भी किसी से कम नहीं. जसं तसं उत्तर दिलंय नागझरी चालला. 2 सामने हारलेत, परंतु 1 सामना जिंकले, तर हा आत्मविश्वास पुढे घेऊन जाईल तुम्हाला. बॅकफुटला गेले, बॉलला दिशा दिली, स्क्वेअर लेग कडे बॉल जातो. रिक्स आहे, यावेळी रिक्स घेतलाय प्रवीणने आणि 2 धावा पूर्ण झालेत. बॉल सुटल्यानंतरचं 2चं गणित तुम्ही पाहिलं. सिंगल डबल महत्वाची आहे या मॅच मध्ये, दोघांना माहिती आहे धावेची किंमत. 3 बॉल केलेत गोलंदाजाने, फक्त 3 धावा. मॅच अप्रतिम होणार कदाचित. प्रवीण काटे जोपर्यंत आहे तोपर्यंत नागझरी चालसाठी आहे मॅच. बॉलला कट केलाय, फक्त दिशा दिली प्रशांतने, तो शांत बसणार नाही आणि बॉल जातो डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. 4 रन. चौकाराने 10 धावा पूर्ण झाल्यात. अंतर आहे 20 धावेचं. मॅच जिंकण्यासाठी टीम नागझरी चाल. यावेळी पटका चांगला आहे आणि खेळून काढलाय लॉंग ऑन कडे. प्रशांत शांत बसणार नाही, चेंडू सीमा पार. 4 रन. थोडा लेझी क्रिकेट पाहिला मोहनदर संघाकडून, कारण कदाचित प्रयत्न पाहिजे होते करायचे, झाले नाही. 2 चौकार लगातार आले. सामना आता नागझरी संघ खेचून आणतो आपल्याकडे. 14 धावा 16 पाहिजे जिंकण्यासाठी. गोरख 2 विकेट 2 चौकार. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. प्रशांतने करून दाखवलं. जेव्हा अवघड असतं ना, ते अवघड कोडं सोडवणारा एक खरा फलंदाज बनतो आणि तो खरा फलंदाज बनलाय तो म्हणजे प्रशांत. अवघड गोष्टी करून दाखवणं आणि सांगणं की हो मी करून दाखवलं, तर बॅटिंग करतो प्रशांत.
यावेळी देखील एकाच अँगलने मारले बॉल, क्षेत्ररक्षक आहेत मात्र कॅच ड्रॉप. पायावरती हा बॉल लागल्यानंतर आपण हे पाहिलं की बॉल यष्टीरक्षकाच्या जवळ गेलाय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. सोपी कॅच सोडली आहे. मोहनदर टीम संधीचं सोनं करत नाही, कारण या चुका तुम्हाला मागण्या पडतील. शेवटच्या 3 बॉलवरती आले धावा, 4 बॉलवरती एकूण 12 धाव फलकावरती 16, आता करायच्या 14 12 बॉलमध्ये. पाणी घेऊन जा डीजे. बारा बॉल 14 पाहिजेत. ही झेल पकडली असती तर कदाचित संधी होती तुम्हाला मोहनदर टीम, परंतु आता 2 बॉलर लॉन्च करायचे आहेत. कोणाल गेले पाणी घेऊन मैदानामध्ये. 12-14 यावेळी कोण येणार बॉलिंग साठी, कारण भरतने जी मेहनत केली होती, गोरखने मेहनत केली, मात्र ती आता इतकी सरस ठरली नाही या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी आलाय रवींद्र, त्यामुळे शेवटचा गोलंदाज योगेश पारधी तुम्ही पाहाल. आता ही गेम प्लॅनिंग मोहनदर संघाने बनवली आहे. 12 बॉल 14 थांबवायचे आहेत. नागझरी संघाला चेस करायचे आहेत. थांबणार की होणार पूर्ण या मॅच मध्ये. फिल्डिंग परिवर्तन केलं जात आहे. 30 धावा किती मोठ्या आहेत हे दाखवलं बॉलरने, परंतु 2 चौकार प्रशांतने जे मारले ते लाजवाब होते या मॅच मध्ये. बॉलला फक्त दिशा दिली आणि हा बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. अक्रॉस द लाईन तो गेला होता कदाचित, कारण विकेट आणि स्टेज थोड्या रॉंग साईडला आपण पाहतोय. 10 बॉल 10 करायच्यात. मैदानात धना म्हात्रे उतरलाय. धनाकडून भरपूर अपेक्षा असेल या मॅच मध्ये, परंतु ही संधी आहे मोहनदर टीम कमबॅक करण्याची. 10 बॉल 10 बॉल टू रन मॅच. प्रत्येक बॉलवर 1 रन. हेड टू हेड मॅच आहे ही. फ्री फायर. 10 बॉल आणि 10 रन करायचे आहेत. आजचं वातावरण पाहिलं तर असं वाटतं की ही मॅच, ही स्पर्धा कदाचित 4:30 किंवा 5च्या अगदी जवळपास पूर्ण होऊ शकते. इतकं चांगलं वातावरण आज तुम्ही पाहताय. धना मात्र 10 बॉल 10 करायचे आहेत. टर्निंग पॉइंट येणार का मॅच मध्ये, ट्विस्ट येणार का. टॅपिंग बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जातो ऑन साइड इनफिल्डच्या समोर. 1 रन गरज नव्हती वाटते, परंतु घेतल्यात 2 धावा. काय रनिंग आहे प्रशांतची. प्रशांतचा रनअप मोठा होता आणि धनाला त्याने कॉन्फिडन्स दिलाय की होतील 2 धावा. त्याने केले पूर्ण. 2 रन पूर्ण झाले आहेत. रिक्स मोठा होता, घेतला या खेळाडूने. 8 धावा करायच्या जिंकण्यासाठी. रवींद्र आहे इन स्विंग.
ओ यावली बॉलला तटवलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल येतोय सीमा पार चौकार. धना मात्रच्या बॅट मधून 4 रन. सज्जरा 3 धावा पाहिजेत. या बॉलला अक्रॉस द लाईन खेळलेत. इथे 1 रन पूर्ण झालीये. प्रशांत येतोय आणि या कारण आहे प्रशांतने 2 चौकार जे मारले ना अगदी प्रेशर मध्ये, तिथे हा सामना टर्न झाला आणि ते 2 चौकार सामन्यामध्ये नागझरी चालला हा विजयाकडे घेऊन गेलेत. प्रशांतची बॅटिंग आज चांगली झाली. ओ यावेळी कट केला बॉलला डोक्याचा वापर. 2 धावा करायच्यात, होऊ शकतात. लॉंग ऑनला बॉल जातो. 1 आणि रन आउटची संधी. स्कोर लेवल झालाय. स्कोर लेवल 1 धाव पाहिजे फक्त. 29-29 एक बॉल बाकी आहे. झाली ओव्हर. 1 ओव्हर 1 पाहिजे जिंकण्यासाठी. 1 धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. तुर्बे टीमने टॉस जिंकलाय. तुर्बे संघ रेड मध्ये आहे. पागड्याचा पाडा येल्लो मध्ये आहे. 1 बॉल 1 रन. क्रिकेट विश्वामध्ये अनेक गोलंदाजांनी धावा वाचवल्यात, त्यामुळे होऊ शकतं मोंदर टीम. आणि बॉलिंग साठी योगेश पारधीचं नाव पुढे आलंय. परंतु तोच आहे गोलंदाज जो बॉलिंग करू शकतो, योगेश पारधी. या धावा जर त्याने वाचवल्या तर खरंच इतिहास होणार आज. 1 बॉल 1. प्रशांतने मारले 2 चौकार. धनाने मारलेला स्क्वेअर कटचा फटका 4 रन. प्रवीण काटेने मारलेला चौकार खूप महत्वाचा ठरला, कारण ओपनिंग जोडी लवकर बाद झाली. बॉलिंग का बॅटिंग? तुर्बा संघाने बॅटिंग घेतली आहे. पागडाचा पाडा बॉलिंग करायचं तुम्हाला. 1 ओव्हर 1 धावेची गरज आहे. लो स्कोरिंगची मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत पोहोचली. वाटलं नव्हतं की इतके चेंडू घेणार नागझरी टीम. घाम तर फुटलाच होता. आहे मॅच. पहिला बॉल 0. धनाला षटकार मारायचा आहे. दाखवतो त्याच्या बॅटीचा वेग. 5 बॉल 1. MS धोनी स्टाईलने त्याला मॅच फिनिश करायची आहे. योगेश पारधी बॉलिंग साठी आलाय. ओ टॅपिंग बॉल डायरेक्ट हिट होणार का? यस नो झालीये. 2 विकेट. मोठी विकेट आली. यावेळेस फलंदाज बाद झालाय. मात्र आता 4 बॉल 1 रन पाहिजे. विकेट किती गेले पाहूया. आतापर्यंत 6 विकेट गेलीये.
दुसऱ्या बाजूला प्रशांतने 2 चौकार मारले, तेही टर्निंग पॉइंट ठरले होते मॅच मध्ये. प्रवीण काटे, काय वाटतं तुम्हाला, कोणाला जाईल ही मॅन ऑफ द मॅचची किताब, मॅडन ओव्हर की तुमचे ते 2 चौकार? परंतु स्कोअर बुक मध्ये आम्ही इथं पाहतोय सामनावीरचा हा पुरस्कार इथे जातोय. त्या खेळाडूचं नाव मॅडन ओव्हर सागर काठेला हा पुरस्कार जाणार, कारण धावा कमी होत्या आणि त्या गोलंदाजी मुले कमी होत्या. तर सागर काठे ठरला या मॅचचा हिरो. या सागर, तुमची ट्रॉफी कलेक्ट करा. हो, घाम फुटला होता परंतु जिंकल्यात आता. शिवकुमार नागझरी तिसऱ्यांदा जिंकलाय. मोहनदर संघाला त्याने पराभूत केले. अभिनंदन. थोडासा आराम करा, लगेच तुम्हाला मॅच खेळायची आहे या सामन्यानंतर. हेमंत दादा यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देतोय सामनावीरचा. हेमंत एक उत्कृष्ट आमचे फलंदाज आहेत. इंस्टाग्राम वरती त्यांची नेहमीच चर्चा झाली आहे, त्यांचे फोटोज. तर सागर काटेला पुरस्कार देत असताना हेमंत यांना आपण पाहतोय. सामनावीर